नमस्कार. कधी विचार केलाय का, अचानक पोलिसांकडून एक व्हिडिओ कॉल येतो आणि आपल्यावर गंभीर आरोप लावले जातात? धक्का बसेल ना. हीच भीती एका नव्या आणि अत्यंत धोकादायक ऑनलाईन स्कॅमचा आधार आहे. आज आपण याच बनावट पोलीस व्हिडिओ कॉल फसवणुकीचा पर्दाफाश करणार आहोत. जरा विचार करा, फोन वाजतोय, एक व्हिडिओ कॉल, आणि समोर पोलीस गणवेशातली व्यक्ती एकदम म्हणते, तुमच्यावर FIR दाखल झाली आहे. हे एकच वाक्य ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. आणि घोटाळेबाज बरोबर ह्याच क्षणाचा, ह्याच भीतीचा गैरफायदा घेतात. असा कॉल जर आला तर? आला नसेल तर खूपच चांगलं, पण हे लक्षात ठेवायला हवं की अशा क्षणी माणूस इतका घाबरतो की काय खरं आणि काय खोटं हे ठरवणं सुद्धा कठीण होऊन बसतं. पण अशा वेळी फक्त एकच गोष्ट डोक्यात ठेवायची, हा एक स्कॅम आहे. हे खरं नाहीये. ही एक योजनाबद्ध फसवणूक आहे, जी फक्त लोकांना घाबरवून त्यांचे पैसे लुटण्यासाठीच केली जाते. तर मग ही फसवणूक नक्की होते कशी? चला हे घोटाळेबाज नेमकं कसं काम करतात तेच समजून घेऊया, कारण ते कळलं तरच त्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचता येईल. हे बघा, हे लोक किती हुशारीने सापळा रचतात. अगदी खऱ्यासारखा दिसणारा पोलिसांचा गणवेश घालतात, बनावट ID कार्ड दाखवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कॉलवर थेट बोलून इतका दबाव आणतात की समोरची व्यक्ती खरंच अधिकारी आहे असं वाटायला लागतं. यांची काम करायची पद्धत अगदी ठरलेली असते, जणू काही एक स्क्रिप्टच आहे. सगळ्यात आधी म्हणजे स्टेप 1, व्हॉट्सॲपवर अचानक एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो. मग स्टेप 2, समोरची व्यक्ती स्वतःला पोलीस सांगून आपल्यावर काहीतरी गंभीर आरोप करते. यानंतर येते स्टेप 3, डिजिटल अरेस्टची भीती दाखवली जाते आणि केस मिटवण्यासाठी लगेच पैसे मागितले जातात. आणि सगळ्यात शेवटी स्टेप 4, पैसे पाठवताच कॉल कट, नंबर ब्लॉक आणि तो बनावट अधिकारी गायब. पण प्रश्न हा आहे की एवढं सगळं उघड असतानाही लोक कसे फसतात? याचं कारण म्हणजे हा फक्त एक घोटाळा नाही, तर एक मानसशास्त्रीय सापळा आहे. चला बघूया हा सापळा नेमका कसा काम करतो. हे घोटाळेबाज आपल्या 3 मुख्य भावनांना टार्गेट करतात. पहिला म्हणजे आपला विश्वास, पोलिसांच्या गणवेशावर असलेला. दुसरा म्हणजे भीती, FIR आणि कायदेशीर कारवाईची वाटणारी. आणि तिसरं म्हणजे दबाव. ते इतक्या अधिकारावाणीत बोलतात की आपल्याला विचार करायला वेळच मिळत नाही आणि आपण पूर्णपणे गोंधळून जातो. आणि या सगळ्यामधला त्यांचा सगळ्यात मोठा खोटेपणा म्हणजे हा शब्द डिजिटल अरेस्ट. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही कायदेशीर प्रकार भारतात अस्तित्वात नाही. हा शब्द फक्त आणि फक्त लोकांना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी तयार केलेला एक बनावट सापळा आहे. बरं, तर आता आपण धोका ओळखलाय, त्यामागचं मानसशास्त्रही समजून घेतलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यापासून स्वतःला वाचवायचं कसं? चला, यासाठी एक सोपी सुरक्षा चेकलिस्ट पाहूया. हे बघा, खोटं काय आणि खरं काय यातला फरक अगदी स्पष्ट आहे. स्कॅमर्स म्हणतात पैसे द्या आणि केस बंद करा. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की पोलीस किंवा CBI सारख्या एजन्सीज कधीही कोणत्याही केससाठी व्हिडिओ कॉलवर पैसे मागत नाहीत. त्यांची एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया असते, जी अशा प्रकारे अजिबात चालत नाही. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी हे काही नियम कायम लक्षात ठेवायला हवेत. 1. कुठल्याही अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला, तो ताबडतोब कट करा. 2. कितीही मोठी धमकी मिळाली तरी पैसे पाठवायचे नाहीत. 3. हे कायम लक्षात ठेवा की पोलीस आणि CBI अशा प्रकारे तपास करत नाहीत किंवा पैसे मागत नाहीत. 4. अजिबात घाबरून जायचं नाही. शांतपणे विचार करण्यासाठी वेळ घ्या आणि समोरून आलेल्या माहितीची खात्री करा. आणि 5. त्या नंबरची तक्रार सायबर क्राईम पोर्टलवर नक्की करा. आता आपण एका खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. आपल्याला मिळवून इतरांनाही सुरक्षित करायचं आहे आणि त्यासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आपण शेअर केलेली ही छोटीशी माहिती कोणाला तरी मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते. आपलं एक साधं शेअरिंग कोणासाठी तरी अक्षरशः सुरक्षा कवच बनू शकतं. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्कीच शेअर करा. अशा अनेक फसवणुकीच्या प्रकारांबद्दल जागरूक राहणं हीच खरं तर सुरक्षेची पहिली पायरी आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी आणि नेहमी अपडेटेड राहण्यासाठी सुरक्षित भारत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न,
आपल्या समाजाला अशा ऑनलाईन स्कॅम्सपासून पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी आपल्या सर्वांनी मिळून उचलायचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल कोणतं असेल यावर नक्की विचार करा. आणि हो, सुरक्षित रहा.